नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण सराव पेपर क्रमांक 27च्या गणित या घटकाचे विश्लेषण पाहत आहोत। तत्पूर्वी माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा मित्रांनो। पहिला प्रश्न पहा, 3 पुस्तकाची सरासरी किंमत 25 रुपये आहे। यापैकी 2 पुस्तकाची सरासरी किंमत 17 रुपये आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? आता 3 पुस्तकाची सरासरी किंमत किती आहे मित्रांनो? 25। 3 पुस्तकाची सरासरी किंमत 25 म्हणजे 3 पुस्तकाची किंमत किती झाली? 75। आता 2 पुस्तकाची सरासरी किंमत ही 17 रुपये म्हणजे 2 पुस्तकाची किंमत किती झाली? 34 रुपये। तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? इथे तिसऱ्या पुस्तकाची सरासरी किंमत किती? तर तिसऱ्या पुस्तकाची सरासरी किंमत किती होईल मित्रांनो? पहा, 5तून 4 गेले आणि 7तून 3 4 राहिले म्हणजे 41 रुपये। म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। म्हणजे तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती झाली? 41 रुपये। त्यानंतर पाहूया, 3.5 किमी अधिक 350 मीटर अधिक 100 मीटर अधिक 1.5 किमी बरोबर किती? आता मित्रांनो इथे पहा, एकक सारखे नाहीत, किमी, मीटर, मीटर आणि किमी। आता या मीटरला आपण कन्वर्ट करू किलोमीटरमध्ये। पहा, कारण उत्तर किमीमध्ये आहे, किलोमीटरमध्ये आहे, म्हणून आपण किलोमीटरमध्ये याला कन्वर्ट करूया। म्हणजे 3.5 किमी अधिक आता 350 मीटर म्हणजेच किती मित्रांनो? 0.350 किमी। कारण आपण इथे 1000 याला भागितलं, कारण किलोमीटरमध्ये आपण याला काय केलं? कन्व्हर्ट केलं। त्याच्यानंतर इथे पहा, 100 मीटरला सुद्धा इथे 1000 भागितलं, तेव्हा आपण किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं। आता इथे पहा, इथे किती होईल? 100 मीटरचे किलोमीटरमध्ये कन्वर्ट करताना 0.100 किमी अधिक 1.5 किमी। आता याची बेरीज पहा, 3.5 किमी आणि 1.5 किमी किती झाले? 5 किमी। 0.350 आणि 0.100 याचं उत्तर किती झालं? 0.450 किमी। आता याची बेरीज किती होईल मित्रांनो? 5 किमी आणि इथे 0.450 म्हणजेच 5 पॉईंट किती? 45 म्हणजे इथे किती होईल? 5.450 सुद्धा किंवा 5.45 म्हणजे इथे किती उत्तर येईल? 5.45 किमी। म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल। त्यानंतर 86 गणित पहा, लहानात लहान संख्या शोधा की जिला 15 ने भागितल्यास 5 राहतात, 28 ने भागल्यास 18 राहतात, 21 ने भागितल्यास बाकी 11 राहते, तर ती संख्या कोणती? आता हे कसं करायचं तर पहा, 15 वजा 5 किती झाले? 10। 28 वजा 18 म्हणजेच किती झाले? 10 आणि 21 वजा 11 किती झाले? 10। ठीक आहे। आता या 15, 28 आणि 21 याची काय करायची? आपल्याला लसावी काढावी लागेल। आता इथे लसावी काढायची म्हणल्यावर 15, 21 आणि 28 याची लसावी काढू। पहा, इथे जर आपण 3 ने डिवाइड केलं तर इथे किती येईल मित्रांनो? 5। इथे 7 याला भाग जात नाही, 28। त्यानंतर इथे 7 ने डिवाइड करा, कारण इथे भाग जाते, म्हणून 7 ने जर डिवाइड केलं इथे 5 राहते, कारण इथे भाग जात नाही। 7 एक 7 आणि 7 चौक 28। त्यानंतर इथे पहा, 5 ने डिवाइड करा,
आता 5 जर केलं तर इथे 1, इथे 1, इथे 4. जोपर्यंत 1 1 मिळत नाही तोपर्यंत हे करत राहायचं. आता इथे 4 भागितलं, इथे 1, इथे 1, इथे 1. आता या सगळ्यांचा गुणाकार करा मित्रांनो. किती होते पहा, 3 7 21, 21 गुणिला 5 105, 105 गुणिला 4 420. हे 420 त्याची काय झाली, लसावी. आता हे लक्षात घ्या, 420 मधून हे 10 वजा करा मित्रांनो, म्हणजेच किती, 410. म्हणजेच हे लक्षात ठेवा की लहानात लहान संख्या जिला 15 ने भागितल्यास 5 राहतात, 28 ने भागितल्यास 18 राहतात, 21 ने भागितल्यास 11 राहते, ती संख्या कोणती, 410. त्यानंतर पहा गणित, 6 पुरुष 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रित किती दिवसात पूर्ण करतील. आता पहा मित्रांनो, इथे लक्षात ठेवा की आपणास पुरुषांच्या संख्येस मुलाच्या स्वरूपात मांडावे लागेल किंवा मुलांच्या संख्येस पुरुषाच्या स्वरूपात मांडावे लागेल. आता इथे पहा, आपण इथे पुरुषाच्या संख्येस मुलाच्या स्वरूपात मांडवू, म्हणजे 6 पुरुष किती, 8 मुले, 6 पुरुष 8 मुले, तर 12 मुले किती पुरुष, 12 मुले किती पुरुष. आता इथे काय होईल मित्रांनो, तिरपा गुणाकार करा, 6 गुणिला 12 आणि इथे भागिला 8, म्हणजे इथे उत्तर किती येतील, 9 पुरुष. हे प्रमाण, 6 पुरुषाला 8 मुले, तर 12 मुलाला, इथे 12 आहे ना, 12 मुलं, इथे पुरुष किती, तर 9 पुरुष. आता इथे पहा, 7 पुरुष आणि 12 मुले, 12 मुले ही कंडिशन दिलेली आहे, 7 पुरुष आणि 12 मुले. आता 12 मुले म्हणजेच आपण काय घेतलेलं आहे, 9 पुरुष. 12 मुले म्हणजेच काय, इथे आपण 9 पुरुष घेतलेले, काढलं आहे आपण. 12 मुले म्हणजेच इथे काय घेतलं आपण, 9 पुरुष घेतलं आहे. म्हणजेच इथे पुरुष किती होईल, आता 7 अधिक 9 म्हणजेच 16 पुरुष, 16 पुरुष. ठीक आहे. आता इथे आता पहा, 6 ला 24, 6 पुरुष 24 दिवसात, तर 16 पुरुष किती दिवसात काम करतील, 6 पुरुष. पहा आता इथे आपण पुरुषाचं प्रमाण घेतलं होतं, त्यामुळे 6 पुरुष 24 दिवसात काम करतात, तर 16 पुरुष किती दिवसात काम करतील. हे झालं इथे व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाण झाल्यामुळे इथे काय होईल, x आणि 24. आता तिरपा गुणाकार करा मित्रांनो, म्हणजेच किती होईल, x बरोबर 6 गुणिला 24 भागिला 16. पहा, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, इथे 2 एक 2 आणि इथे किती, त्रिक 6. आता इथे 3 त्रिक 9, म्हणजेच 9 दिवस लागतील मित्रांनो. ही पद्धत याच्यासाठी मी सांगितली की तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. याच्यापेक्षाही दुसरी पद्धत आहे फास्ट, परंतु त्यात कन्सेप्ट क्लिअर होणार नाही आणि कन्सेप्ट क्लिअर होणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर 88 गणित पहा, ताशी 80 किमी वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती. मित्रांनो, हे लक्षात घ्या की रेल्वेचं कोणतंही गणित आलं, या सूत्रात गणित टाकायचं मित्रांनो. वेळ गुणिला वेग गुणिला 5/18 बरोबर अंतर. आता वेळ किती दिलेला आहे मित्रांनो, इथे 45 सेकंद. वेग किती दिलेला आहे, 80 आणि 5/18. हे सूत्र परमनंट लक्षात ठेवायचं. आणि बोगद्याची लांबी किती आहे, आगगाडीची लांबी 260 आणि आपल्याला बोगद्याची लांबी काढायची म्हणजे x. पहा, 9 दुनी 18 आणि 9 5 45.
बेक बे आणि इथे 40. आता इथे उरले किती? 5 गुणिला 40 गुणिला 5 बरोबर 260 अधिक x. याचा गुणाकार 40 पंच 200, 200 गुणिला 5 म्हणजेच किती झाले? 1000 बरोबर 260 अधिक x, म्हणजे x बरोबर 1000 वजा 260 म्हणजे 740 हे उत्तर येईल मित्रांनो. फक्त एक लक्षात ठेवायचं, हे सूत्र कधीच सोडायचं नाही. हे सूत्र काही विचारो, फक्त या सूत्रात आकडे टाकायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं. आपलं उत्तर सहज निघते मित्रांनो. वेळ वेग 518 बरोबर अंतर, हे सूत्र लक्षातच ठेवायचं. रेल्वेचे गणित आले की हे सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर इथे पर्याय नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर 89 नंबरचं गणित पहा. 10.03, 12.14, 13.09 आणि इथे एक्स किंवा फुली याची सरासरी 13.75 आहे, 13.57 आहे. तर याची किंमत किती? तर लक्ष द्या की इथे किती संख्या सरासरी आहे? तर 4 संख्येची, म्हणून 13.57 गुणिला 4 करा. आता इथे 13.57 गुणिला 4 आणि या अंकाची बेरीज करा, 3 अंकाची. आता या संख्येचा गुणाकार किती होईल? 13.57 गुणिला 4 तर 54.28. या तिन्ही संख्येची बेरीज करा. 10.03 अधिक 12.14 आणि 13.9 याची बेरीज किती होते मित्रांनो? तर 35.26. आता 54.28 मधून 35.26 जर गेले तर 28 मधून 26 गेले, 2 राहिले 0. आणि 54 मधून 35 गेले 19, म्हणजे उत्तर किती येईल? 19.2. पर्याय क्रमांक 2 उत्तर राहील. 19.02 उत्तर राहील. त्यानंतर एका घनाचे घनफळ 512 घन सेमी आहे, तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती? एका पृष्ठाचे पृष्ठफळ विचारले, लक्षात ठेवा. तर घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, म्हणजेच इथे पहा घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन 512 दिलेला आहे. आपल्याला बाजू काढायची आहे, म्हणजे बाजू बरोबर किती होईल? मग आता बाजू बरोबर इथे 512 घनमुळातील, म्हणजे 512चा घनमूळ किती? 8. बाजू झाली 8. ठीक आहे. आता एका पृष्ठाचे पृष्ठफळ म्हणते, मग एका पृष्ठाचे पृष्ठफळ बरोबर काय होईल? एका पृष्ठाचे पृष्ठफळ, हे एक पृष्ठ त्याचे पृष्ठफळ, तर किती होईल? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग किती? 8चा वर्ग किती? 64 चौरस सेमी. हे लक्षात ठेवा, घन सेमी नाही हा. एका पृष्ठाचे पृष्ठफळ विचारल्या, त्यामुळे 64 चौरस सेमी हे उत्तर येईल, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर पहा, एका आयताची परिमिती 154 सेमी आहे. त्याचे वर्तुळात रूपांतर केल्यास वर्तुळाची त्रिज्या किती? आता आयताची परिमिती हे आयत आणि याची परिमिती किती आहे? 154. याचं रूपांतर वर्तुळात केलं, याचा परिघ किती होईल मित्रांनो? 154च राहील. पहा, ही आयत आहे, या आयताचं रूपांतर वर्तुळात केलं, पण परिघ बदलल का? नाही. परिघ बदल का नाही? कारण याची परिमिती म्हणजे याची काय झाली? परिघ झाला. आता हे लक्षात ठेवा, याची परिमिती आणि याची परिमिती सारखीच राहील. आता वर्तुळाची त्रिज्या विचारली, मग आता परिघ बरोबर सूत्र काय आहे? 2πr. परिघ किती आहे मित्रांनो? 154. 2 गुणिला पायची किंमत 22/7 गुणिला r. इथे पहा 154, इथे 22 दुनी 44 करा, किंवा मग इथे 7/44 बरोबर r. इथे 22 न जर भाग दिला तर 22 दुनी 44 आणि 22 7. आता इथे उत्तर किती येईल? r बरोबर 7 7
49 भागीला 2 म्हणजे आर बरोबर किती आलं 24.5. आर बरोबर 24.5 उत्तर येईल मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजेच पर्याय क्रमांक इथे उत्तर किती येईल 2 उत्तर येईल. हे समजून घ्या. आयताची परिमिती आणि वर्तुळाचं परिमिती ही सारखीच, किंवा वर्तुळाचा परिघ हे सारखाच, आणि परिघात सूत्र काय आहे 2πr आहे. आणि याच्यात जर किंमत टाकली तर आरची किंमत किती येईल मित्रांनो 24.5. त्यानंतर गणित पाहूया. एका चौरसाचे क्षेत्रफळ 121 चौरस सेमी आहे, तर कर्णाची लांबी विचारली. आता एक चौरस आहे, या चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला 121 आणि कर्णाची लांबी विचारली. आता लक्षात घ्या की क्षेत्रफळ किती आहे 121. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजेच इथे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 121 बाजूचा वर्ग, म्हणजे बाजू किती झाली मित्रांनो, बाजू बरोबर 11. बाजू बरोबर किती झाली 11. आता बाजू 11 सेमी झाली. ही 11 आहे, ही 11 आहे, किंवा हे 11, सगळेच 11 बरोबर आहे. आणि क्षेत्रफळ किती झाले 121 आहे, बरोबर आहे. आता हे लक्षात घ्या की ही बाजू 11, ही बाजू 11, ही कर्ण आहे. म्हणजे इथं पायथागोरसचा प्रमेय लावून आपल्याला गणित करता येते, परंतु ती लेंदी पद्धत झाली मित्रांनो. तर हे लक्षात घ्या, सूत्र कोणतं आहे कर्ण बरोबर 2 वर्गमुळात बाजू, 2 वर्गमुळात बाजू. मग 2 वर्गमुळात बाजू, आता वर्गमुळात बाजू किती आहे 11, हे झालं कर्ण, हा झाला कर्ण. म्हणजेच कर्णाची लांबी किती येईल 2 वर्गमुळात 11, पर्याय क्रमांक 2 उत्तर. हे सूत्र लक्षात असू द्या, कर्ण बरोबर 2 वर्गमुळात बाजू. आणि विथिन सेकंदाला पाहिजे, चौरसाचे क्षेत्रफळ 121 आहे म्हणजे बाजू किती झाली 11. आणि सूत्र हे लक्षात ठेवायचं की जी बाजू असते ती वर्गमुळात घ्यायची, संपलं. 2 वर्गमुळात बाजू म्हणजेच 2 वर्गमुळात 11 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 32 या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज किती. आता 32 या संख्येचे सर्व विभाजक कोणकोणते आहेत, 32 कोणकोणत्या पाड्यात आहेत पहा, 1च्या पाड्यात, 2च्या पाड्यात, 4च्या पाड्यात, 8च्या पाड्यात, नंतर 16च्या पाड्यात आणि 32च्या पाड्यात. हे झाले 32चे विभाजक. आणि याची सगळ्याची काय करायची आपल्याला बेरीज करायची. किती होते पहा, 1 आणि 2 3, 7 7 आणि 8 15, 15 आणि 16 31, 31 आणि 32 किती झाले 63. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर आलं मित्रांनो 2. त्यानंतर 20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयाला विकली जाते, तर ती वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती होईल. आता या गणितात पहा मित्रांनो, 20% नफा घेऊन म्हणजे मूळ किंमत 100 असेल तर त्याच्यावर 20% म्हणजे किती 100 मूळ किंमत आहे. 20% नफा घेतला आपण तर 120. पहा 20% नफा घेऊन 60 रुपयाला विकली जाते म्हणजे 120%, तर इथे 60 रुपयाला विकले जाते, तर 100% किती. तिरपा गुणाकार करूया. x बरोबर 60 गुणिला 100 भागिला 120, म्हणजेच इथे 60 एक 60, 60 दोन्ही 120, 2 एक 2 आणि इथे 50, म्हणजेच मूळ किंमत किती इथे किती 50. आता मूळ किंमत 50 झाली तर 70 रुपयाला विक्री आहे. विक्री किती आहे 70 रुपये, म्हणजेच नफा किती झाला 20 रुपये. आता शेकडा नफा काढायचा आपल्याला. 50 रुपयावर 20 रुपये तर 100 रुपयावर किती पहा, 50 रुपयावर 20 रुपये तर 100 रुपयावर किती. म्हणजे इथे x बरोबर 20 गुणिला 100 भागिला 50. आता इथे पहा 50 एक 50, 50 दुनी, आता इथे 20 दुनी 40% नफा होईल मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर पहा
237.435 या संख्येतील 3 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता पहा 237.435. आता या 3 आणि हा 3 याची स्थानिक किंमत काढायची आहे. आता या 3ची किंमत किती आहे तर 30. या 3ची किंमत किती आहे मित्रांनो तर 0.03. याची किंमत किती आहे 0.03. याची किंमत किती आहे 30. कारण इकडचे पाहिजे याची किंमत 7, याची किंमत 30, याची किंमत किती आहे शतकाची 200 म्हणजे हे 30. आता याच्यातला काय म्हणते ते फरक म्हणजे वजाबाकी. म्हणजे इथे 97 आणि 29.97 उत्तर यायला पाहिजे. लक्षात ठेवा 30 मधून 0.03 जर गेले तर 29.97 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतरचं पाहूया मित्रांनो, दोन संख्येचे गुणोत्तर 5-11 आहे तर त्यामधील फरक 90 आहे. त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता दोन संख्या किती आहे 11x आणि दुसरी आहे 5x. दोन संख्येचे गुणोत्तर 5-11 आहे. मग इथे 11x वजा 5x फरक विचारला कितीचा आहे 90चा आहे. फरक कितीचा आहे 90चा. म्हणजे 11 मधून 5 गेले किती राहिले मित्रांनो 6x बरोबर 90 म्हणजे x बरोबर किती 15. आता काय म्हणते त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता याच्यातली मोठी संख्या 11. 11x म्हणजेच 11 गुणिला 15. 11 गुणिला 15 म्हणजे किती 165. मोठी संख्या कोणती राहील मित्रांनो 165. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 600 मीटर अंतर 36 सेकंदामध्ये ओलांडण्यासाठी गाडीचा वेग किती करावा लागेल? आता पहा इथे किलोमीटर पर आवर मध्ये उत्तर विचारले. त्यामुळे लक्षात घ्या की आपलं एक सूत्र वेग गुणिला वेळ गुणिला 5/18 बरोबर अंतर. आता वेग किती आहे तर वेग दिला नाही वेग काढायचा आहे. वेळ 36 सेकंद 5/18 बरोबर अंतर 600. त्यानंतर 18 × 18 = 36 म्हणजे वेग बरोबर 600 भागिला 5. इथे किती 5 × 2 = 10 म्हणजे वेग बरोबर किती आला मित्रांनो इथे वेग बरोबर 60 किमी/आवर म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 98 गणित पाहूया. वर्गमुळात 65चा वर्ग वजा 16चा वर्ग. आता हे गणित सोडवायचं कसं पहा. आपल्याला एक रूल माहित आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर a अधिक b एका कंसात a वजा b. हे दोन लक्षात ठेवायचं. a चा वर्ग वजा b चा वर्ग एका कंसात a अधिक b गुणिला एका कंसात a वजा b. इथे सुद्धा तसंच करता येईल की 65 अधिक 16 आणि 65 वजा 16. 65 अधिक 16 म्हणजे किती 81 आणि 65 वजा 16 म्हणजेच 49. आता 81चं वर्गमूळ किती झालं मित्रांनो 9. 49चं 7. 7 9 63 म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 99 गणित पहा. 0.005 हा व्यवहारी अंक अपूर्णांकात लिहा. आता इथे पहा 0.005 आहे म्हणजेच इथला कोणता येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4. जर याला 5ला जर 1000 जर भागितलं तर उत्तर किती येते 0.005 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर राहील. त्यानंतर पाहूया मित्रांनो. एका 126 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यासाठी एका मुद्रकाला प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण किती खिळे जुळवावे लागतील? आता पानं किती दिलेली आहेत मित्रांनो 126 पानं दिलेली आहेत. आता पहा हे गणित सोडवायचं कसं संबोध क्लिअर करा. पहा 1 ते 9 मध्ये एक अंक किती वेळे 1 ते 9 मध्ये एक अंकी संख्या आहेत किती आता 9. 9 गुणिला 1 खेळा म्हणजे 9 खिळे लागतील. त्यानंतर पहा 10 ते 99 हे दोन अंकी संख्या आहेत
मग 2 अंकी संख्या किती आहे तिथे 90. 90 गुणिला 2 अंकी संख्या म्हणून 2 न गुणायचं म्हणजेच किती झाले 180. त्यानंतर 3 अंकी संख्या पहा 100 पासून किती आहे 126 पर्यंत. 126 पर्यंत किती संख्या झाल्या तर 27 झाल्या. 26 नाही 100 पकडावी लागेल त्यामुळे 27 झाल्या. 27 गुणिला किती अंकी आहे ते 3 अंकी म्हणून 3 न गुणले 27 त्रिक 81. आता याची बेरीज करा की 9 0 1 म्हणजे इतके झाले 0. 8 आणि 8 16 ने 17 उरलेला आणि इथे म्हणजेच किती झाले 270 खिळे लागतील. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. हे समजून घ्या 1 ते 9 पर्यंत 1 अंकी संख्या गुणिला 1 या 9 संख्या आहेत म्हणून 1 अंकी संख्या इथे 9. इथे 10 ते 99 पर्यंत 90 संख्या आहेत 2 अंकी आहे म्हणून 2 न गुणलं 180 खिळे लागतील. इथे 100 ते 126 म्हणल्यावर इथे 3 न गुणावे लागेल 27ला 81. आता इथे जर असं गणित असतं की 267 तर आपलं हे जे उत्तर आहे 101 ते 100 पर्यंतचे खिळे जर माहीत असेल किती आहेत 189 कारण 180 9 189. आता 100 ते 267 म्हणजेच किती झाले 168 खिळे ते 267 म्हणजे किती 168 खिळे झाले. कारण 100 पासून 267 पर्यंत 168 गुणिला 3 करावे लागतील आणि नंतर याची बेरीज करावी लागेल. हे समजून घ्या की इथे किती घ्यायचे 100 ते 126 आहे इथे किती झाले 27 खिळे. इथे 100 ते 267 म्हणलं तर इथे खिळे किती व्हायले 168 आणि 3 अंकी संख्या म्हणून 3 ने गुणावे लागेल आणि त्याची नंतर बेरीज करावी लागेल. तर इथे 126 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यासाठी मुद्रकाला प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण किती खिळे जुळवावे लागतील तर 270. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजचा या गणित विषयाचा व्हिडिओ इथे पाहिला. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा. माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपण चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.